शेतकरी मित्रांनो बघू शकता माझ्या हातामध्ये तुम्हाला हे निर्मल कंपनीचं NPK बॅक्टरी आहे. तर हे काम काय करतं, जे तुमच्या पिकामध्ये तुम्ही स्थायी स्वरूपामध्ये भेसळ डोस भरलेला असेल, वॉटर स्वरूपात सोडलेले असतील 05234 43 13 12 61 19 19 यासारखे अनेक बॅक्टेरिया जे काही खत सोडलेले असतील, पण तुमचं पीक ज्या प्रमाणात ग्रोथ करायचं आहे त्या प्रमाणात ग्रोथ करत नसेल, तर त्या ठिकाणी कुठेतरी अन्नद्रव्याची कमतरता पडत आहे, त्या ठिकाणी बॅक्टेरियाची कमतरता आहे. तर हे NPK बॅक्टेरिया आहेत. मुळातच शेतकऱ्याला माहीतच नाही की NPK म्हणजे काय. नत्र, स्फुरत आणि पालाश. NPK म्हणजे नत्र, स्फुरत आणि पालाश याच्यामध्ये जीवाणू आहेत. ते जे काही स्थायी स्वरूपामध्ये अन्न पडलेलं आहे ते कुठेतरी पिकाला लावून देण्याचं काम, त्याचा सहयोगी बनण्याचं काम हे NPK बॅक्टेरिया करत असतात. याच्यामध्ये आता याची स्लरीमध्ये आपण उपयोग करणार आहे, जेणेकरून हे बॅक्टेरिया जे स्थायी स्वरूपात आहेत याची भरपूर प्रमाणात 10 लाखापर्यंत वाढ व्हावं, जेणेकरून आपल्या पूर्ण क्षेत्राला पुरी व्हावं असे इतके बॅक्टेरिया निर्माण हो, यासाठी आपण या NPK बॅक्टेरियाचा आपण स्लरीमध्ये उपयोग घेणार आहोत. तर बघू शकता या ठिकाणी निर्मल कंपनीचं जे NPK बॅक्टेरिया आहे जे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे ते या ठिकाणी आपण या ड्रममध्ये आपण मिसळणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आपल्या पिकाला स्लरी करून सोडणार आहोत. स्लरीचे आपल्या पिकाला अनेक फायदे आहेत. स्लरीपासून उत्पादन वाढीसाठी मदत होतो. स्लरीचे असे अनेक फायदे सांगायला गेले तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा आपण प्रयत्न करणार आहोत. स्लरीमध्ये आपण या ठिकाणी गूळ घेतलेला आहे. 10 किलो गूळ यामध्ये आपण घेतलेला आहे. पूर्णतः गूळ असा विघळून बारीक बारीक खडी येतात, हे सर्व असा विघळून घ्यायचा. गुळाचे आपल्या पिकामध्ये अनेक फायदे आहेत की गुळामध्ये जे काही ह्युमिक आणून सोडतो आपण, त्या ह्युमिक ऑर्गॅनिक कार्बन म्हणून सुद्धा आपण गुळाचा या ठिकाणी वापर करू शकतो. गुळाचा अतिशय आपल्या पिकाला फायदा होतो. एक ऑर्गॅनिक कार्बन म्हणून गुळाचे अनेक फायदे आहेत. गुळामध्ये आपल्या पिकाच्या मुळांची वाढ होती, पीक जोमाने वाढू लागतं. पिकाला जे अन्नद्रव्य कमी पडतात ते जे काही ताण निर्माण होतो वातावरण चेंज झाल्याने, तो ताण पडू नये यासाठी सुद्धा गुळाचा उपयोग होतो. गुळाचे अतिशय असे आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतात. गुळ या प्रमाणात आपण सर्वप्रथम गुळ असा सर्व पाण्यामध्ये विघळून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला जी स्लरी आहे त्यामध्ये आपण असा विघळून घ्यायचा. नंतर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून सोडताना तो कुठेही अडकणार नाही, त्याला कुठेही अडचण जाणार नाही. आपल्याला स्लरी कराय सर्वात अगोदर असा एक 200 लिटरचा ड्रम घ्यायचा, त्यामध्ये पूर्णतः पाणी भरून गूळ असेल जे काही पदार्थ आहेत आपल्यापाशी आणलेले त्याविषयी आपण सविस्तर माहिती सांगणार आहोत. गुळाचं प्रमाण जे आहे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता, पण माझा एक सल्ला राहील की 10 ते 12 किलो आपण गूळ घ्यावा. 8, 10, 12 अशा प्रमाणात आपण गूळ घेऊ शकतो. तर या ठिकाणी असा गूळ आपण विघळलेला आहे, विघळणं झालेलं आहे. गुळाचा फायदा तुम्हाला सांगितलेलाच आहे. आता यानंतर पिकामध्ये आपण जेव्हा पीक लागवड करत असतो त्या ठिकाणी आपण कुठलं तरी अगोदरचं पीक सोयाबीन असेल, कापूस असेल, हरभरा असेल, तर ते जे काही पीक काढल्यानंतर आपण दुसरं जे लागणारं पीक आहे, मिरची पीक असेल, दुसरं कोणतेही पीक जे असेल, तर त्या ठिकाणी काय होतात, अगोदरच्या पिकाचे जे अवशेष जमिनी पडलेले असतात, जे काही पडतात ते पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर आपण पाणी दिल्यानंतर त्याचं जे काही आहे जे अवशेष आहे ते कुजायला लागतात, त्याला बुरशी लागत असते. तर ती बुरशी ते आपल्या नवीन पिकाला घातक ठरू शकते. कुठेतरी आपल्याला एक रोग निर्माण करू शकते. मुळांना अटॅक झाल्यानंतर आपलं पीक जसं ज्या जोमात वाढायचं त्या जोमात वाढणार नाही. तर त्यासाठी आपण यामध्ये एक ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास याचा अर्धा किलोचे पॅक आहेत, तो या स्लरीमध्ये आपण घटक मिसळणार आहोत, जेणेकरून हे जे ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास आहे जे बुरशीजन्य जे मूलद्रव्य राहतात त्यावर जगत असतात, त्याला खतम करण्याचं काम हे ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास करतात. तर या प्रमाणात आपण हे ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास घेतलेलं आहे. अशा पद्धतीने याची पॅकिंग आहे. स्टॉप करा. बघू शकता की याच्यामध्ये ट्रायकोडर्माचे जीवाणू आहेत, हे या ठिकाणी आपण यामध्ये मिसळणार आहोत. याला पूर्णतः असं पाण्यामध्ये टाकून घ्यायचं अगोदर फाडून. हे आपल्या पिकातील आपल्या जमिनीमधील सर्व जे काही बुरशी असतील, जे घातक बुरशी असतात
त्या बुरशी खतम पूर्णतः नायनाट करण्याचं काम हे ट्रायकोडर्मा करत असतं. तर या ठिकाणी बघू शकता याला पूर्ण असं विरघळून घ्यायचं हाताने. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, जे काही ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास आहे तो काही रासायनिक घटक नाही, ऑर्गॅनिक बुरशीजन्य जीवाणू त्यामध्ये आहेत. त्याला हाताने साहाय्यानं आपण करू शकतो. या आपल्याला त्यापासून कुठलीही इजा होणार नाही. जी आपण स्लरी आहे, जी काही स्लरी बनवतोय ती पूर्णतः ऑर्गॅनिक पद्धतीनं, ऑर्गॅनिक जे काही मूलद्रव्य आहेत, NPK बॅक्टेरिया असतात. बॅक्टेरिया काय काम करतात हे पुढे सांगणारच आहे. हे जे काही बॅक्टेरिया आहेत ते ऑर्गॅनिक बॅक्टेरिया आहेत. त्याच्यापासून आपल्याला कुठलीही इजा होणार नाही. तुम्ही हाताच्या सहाय्याने करू शकता. कुठलेही म्हणजे हातमोजे वगैरे वापरण्याची गरज नाही. आता यामध्ये पूर्णतः विरघळून घेणं झालेलं आहे. यामध्ये आपण आता सोडोमोनासची 1/2 किलोची पॅकिंग आहे, ही सुद्धा यामध्ये आपण विरघळून घेणार. सोडोमोनास सुद्धा बॅक्टेरिया आहेत, हे सुद्धा असतात. झाड आपलं जोमाने वाढाय मदत कराय याचा फार मोठा रोल असतो. आपण दर 1 ते 2 महिन्याला आपण पिकाला स्लरी सोडवत असं माझं सांगणं आहे. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सुडोमोनास आणि जे ट्रायकोडर्मा आहे, आपलं पीक आता 4 महिने 2 महिने 3 महिने झाल्यानंतर जमिनीमध्ये निमॅटोड जे असतो, जे की मुळामध्ये असतो, मुळा खराब करण्याचं काम करत असतो. गाठी होत असतात, त्यामुळे अन्नद्रव्य कमी होतं. तर निमॅटोड होऊ नये यासाठी सुद्धा हा ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास काम करत असतो. त्यामध्ये त्याचा अहम रोल आहे. निमॅटोड आपल्या पिकाला होऊ नये यासाठी याची सुद्धा काळजी आपण या स्लरीमध्ये घेतलेली आहे. या ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनासमुळे अनेक असे फायदे आपल्याला पिकामध्ये पाहायला मिळतात. ही स्लरी मित्रांनो सांगत आहे म्हणजे मिरची पिकालाच सोडावी असं काही नाही. आपण कोणत्याही पिकाला, हळद असेल, मिरची असेल, वांगे असेल, टमॅटो असेल, सर्व ठिबकवर जे पीक करतो आपण मल्चिंगच्या सहाय्याने, कशाचे बी जे म्हणजे ठिबकच्या सहाय्याने जे काही पीक करतो त्याला आपण सोडू शकतो. याचा चांगला असा रिझल्ट आपल्याला बघून यायला मिळेल. तुम्हाला एकदा करून पाहिल्यानंतर तुम्हाला बघून मिळेल. तर हे असं विरघळून घ्यायचं व्यवस्थित, त्याला हाताच्या सहाय्याने पूर्णतः असं विरघळून घ्यायचं. फाडावं कसं इथं मायला खाली. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये तिसरा आयटम म्हणजे आपण या ठिकाणी मायक्रोरायझा, आदस्का कंपनीचं हा 100 ग्राम मायक्रोरायझा आहे. आपण या ठिकाणी मायक्रोरायझा घेतलेला आहे. तर मायक्रोरायझा काय काम करतं, तर शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकामध्ये कोणतेही झाड असेल, रोपटं असेल, जे की सजीव आहे, रोपटं असेल की त्याच्यामध्ये मुळ्यांचे 2 भाग असतात. एक तंतुमुळ्या आणि एक मेन मुळी. जे की तंतुमुळ्या जे असतात, पांढऱ्या मुळ्या, त्याची वाढ करण्याचं काम कुठेतरी मायक्रोरायझा करत असतं. मोठ्या प्रमाणात वाढ त्याची मायक्रोरायझा घडून येत असतं. पिकाला आपण मायक्रोरायझा सोडावं तर आपण या स्लरीमध्ये मायक्रोरायझा सुद्धा वापर करणार आहोत. या ठिकाणी आदास्का कंपनीचं आहे 100 ग्राम मायक्रोरायझा. तुम्ही पाटील बायोटेक असेल, वेगवेगळ्या कंपन्यांचं आपण मायक्रोरायझा वापरू शकता. याचा चांगला असा रिझल्ट आपल्याला या अगोदरसुद्धा आलेला आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी हे घेतलेलं आहे. याचा वापर घ्यावा तुम्ही. या ठिकाणी बघू शकता, यामध्ये चांगले असे जीवाणू आहेत जे की पांढऱ्या मुळांची वाढ करत असतात. जितके आपल्या पिकाला पांढऱ्या मुळं जास्त असतील तितकं अन्नद्रव्य सप्लाय झाडाला होत असते आणि तेवढ्या प्रमाणात आपलं पीक जोमाने वाढू लागतं, तेवढ्या जोमाने उत्पादन देत असतं. या ठिकाणी याचा घेतलेलं आहे आपण पूर्ण असं मिश्रण या ठिकाणी आपण करत आहोत, यामध्ये करणार आहोत. सर्व काही जे घोल आहे त्यानंतर आपल्याला या 200 लिटरच्या पाण्याच्या ड्रममध्ये टाकायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण 1 किलो चना डाळ सुद्धा घेतलेली आहे. चना डाळ ही अतिशय चांगली राहते पिकाला सोडण्यासाठी. जे काही जीवाणू आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचं काम ही चना डाळ करत असते. बॅक्टेरिया जे आहेत याची आपण आता हे सीमित स्वरूपात बॅक्टेरिया आहेत, याची वाढ करणार. 2 दिवस याला झाकून ठेवणार आहे, तर त्यानंतर याची वाढ होणार आहे. गूळ आणि जे काही चना डाळ आहे ती आपल्याला बॅक्टेरिया वाढवण्यासाठी मदत करणार आहे. याची पिकामध्ये सुद्धा ऑर्गॅनिक कार्बन म्हणून सुद्धा याचे आपल्याला भरपूर असे फायदे आहेत. त्यासाठी 1 किलो आपण चना डाळ या ठिकाणी घेतलेली आहे.
या ठिकाणी असे सर्व याचं वेगळून याचे कुठेही जे खड्डे होऊ नये, जे काही ढेप होऊ नये याची पूर्णतः आपण काळजी घ्यावी. 1 किलो तुम्ही तुमच्या हिशोबानं तुमच्या स्लरीच्या प्रमाणात आपण चणा डाळ घ्यावी. ठिकाणी ते हाताच्या साहाय्याने पूर्णतः फोडून घ्यायची, जेणेकरून पुढे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. हे जे काही मिश्रण बनलेलं आहे ते या ठिकाणी आपण आता या ड्रम मध्ये टाकणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपली याच ठिकाणी स्लरी बनवून तयार झालेली आहे. स्लरीचे अनेक फायदे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्लरीपासून अनेक फायदे आहेत आपल्याला मित्रांनो. स्लरी तुम्ही 1 ते 2 महिन्यामध्ये पिकाला सोडलीच पाहिजे. हळदीसाठी तर याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. याचा अन्नद्रव्य कुठंतरी पिकाला अन्नद्रव्य लावून देण्याचं काम हे करत असतं. तुम्हाला माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमधून कळवा. याच्यामध्ये काही अजून ॲड करता येईल का, आम्हाला माहिती देण्यावेळेस काही चुका होत असतील का, याविषयी तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला जरूर सांगा, जेणेकरून जी काही माहिती सांगतो आहे त्यामध्ये आम्हाला चांगली ग्रोथ करता येईल. यापेक्षाही अजून काहीतरी चांगल्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्यासाठी आम्हाला कमेंटमध्ये कळवा. जास्तीत जास्त लोकांना या स्लरीचा पिकामध्ये फायदा व्हावा, कुठंतरी जे ग्रोथ पिकाची थांबलेली आहे ते पीक वाढ घेण्यास जोमाने मदत व्हावं यासाठी चाललेला सर्व काही प्रयत्न आहे. जास्तीत जास्त युवा शेतकरी असतील, जे काही आपले आईवडील असतील, समजा जे वडील शेतकरी करतात, शेती करतात, त्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून त्यांना बी कुठंतरी फायदा झाला पाहिजे. तर आपला व्हिडिओ कसा वाटला, अशीच नवनवीन माहितीसह नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहतील. त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून नक्की ठेवा. धन्यवाद मित्रांनो.